भारत पाकिस्तान संबंधात आणले गेले आणि पाकिस्तानकडून आगळीक सुरू आहे। त्याचा परिणाम आता IPL वर दिसतोय। IPL चे सामने पुढे ढकलण्यात आले आहेत। भारत पाक तणावामुळे आता IPL चे सामने IPL स्पर्धा पुढे ढकलली। आपण काल पाहतो की धर्मशालामध्ये काल मॅच सुरू होती। मॅच सामना सुरू असताना अर्ध्यात खेळ थांबवावा लागला, सगळ्यांना स्टेडियमच्या बाहेर काढण्यात आलं आणि आता तर IPL स्पर्धाच पुढे ढकलण्यात आली आहे। सगळ्या परदेशी खेळाडूंना त्यांच्या मायदेशी परत पाठवलं जाणार आहे। BCCI ने याबाबत तातडीची बैठक बोलवून निर्णय घेतलाय। IPL चे उर्वरित सामने नंतर खेळले जातील, त्या संदर्भात अधिकृत घोषणा होईल। पण यावेळची मोठी बातमी, IPL स्पर्धेवर परिणाम झाला आणि IPL स्पर्धा उरलेले सामने नंतर खेळले जातील। स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे। परदेशी खेळाडूंना आता मायदेशी पाठवण्यात आलंय। माझे प्रतिनिधी आमचे प्रतिनिधी आहेत, माझे सहकारी आहेत अक्षय कडून आपण माहिती घेऊया। अक्षय, काय अपडेट्स आहेत? नक्कीच सर, आपण जर बघितलं तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जो तणाव आहे याचा परिणाम आता IPL चे जे सामने सुरू आहे याच्यावर झाल्याचा बघायला मिळत आहे। काल जर आपण बघितलं तर धर्मशाळेमध्ये जो पंजाब विरुद्ध दिल्ली हा सामना सुरू होता आणि पठाणकोटमध्ये जो हल्ल्याची बातमी कळताच हा सामना जो आहे तो मध्ये थांबवण्यात आला आणि सर्व खेळाडू जे ते तातडीने आपापल्या हॉटेलमध्ये परत आले। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर BCCI ची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये उर्वरित जे IPL चे सामने होते हे सामने अनिश्चित काळासाठी जे ते स्थगित करण्यात आलेले आहे आणि सर्व खेळाडूंना त्यांच्या मायदेशी परतण्याची जी जबाबदारी ती आता BCCI ने घेतलेली आहे आणि काही दिवसानंतर जे ते संपूर्ण खेळाडू जे ते आता आपल्या मायदेशी परतणार आहे। मात्र उर्वरित जे सामने आहे हे नेमके कधी होणार याची उत्सुकता आता क्रिकेट प्रेमींना लागलेली आहे। नक्कीच, ज्यावेळेस काल रात्री हल्ले सुरू होते त्यावेळेस ब्लॅकआउट होत होता आणि त्यावेळेस रात्रीच्या प्रकाश झोतामध्ये IPL चे सामने खेळवले जात होते। अशा वेळेस लगेच प्रशासनाने निर्णय घेतला, सरकारने आदेश दिले आणि धर्मशालेचे क्रिकेटचा IPL चा सामना होता। निश्चितच देशाची सुरक्षा महत्त्वाची आहे, कारण एवढ्या मोठ्या प्रकाश झोतात खेळलेल्या स्टेडियममुळे हे लोकेशन एक्सपोज होतं आणि त्यामुळे हल्ल्याची शक्यता वाढते। त्यामुळे यापुढे IPL चे सामने आता तुर्तास होणार नाहीत, पुढील वेळापत्रक जाहीर होईपर्यंत। अक्षय, धन्यवाद तू दिलेल्या माहितीसाठी आणि अपडेटसाठी। आणि आपण